नमस्कार मंडळी, नमस्कार. कशा आहात सर्व? आज आपण एक महत्त्वाच्या विषयावरती आज आपल्याला बोलायचं आहे. ते म्हणजे विषय म्हणजे वास्तुशांती. वास्तुशांती का करतो ह्या विषयावरती आज मी तुम्हाला महत्त्वाची माहिती देणार आहे. जर तुम्ही नवीन असाल ह्या यूट्यूब चॅनलवरती तर आपण सबस्क्राईब करायचं आहे आणि चॅनलला लाईक करून जेवढे शक्य होईल तेवढं शेअर करा, जेणेकरून ही माहिती तुम्हाला काही महत्त्वाची माहिती असतं ती तुम्हाला महत्त्व मिळेल आणि तुम्ही ते आत्मसात कराल. त्याकरता हे सबस्क्राईब बटन करायचं आहे. मनुष्याला जीवनामध्ये 3 प्रमुख बाबींची आवश्यकता असते. ते म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा. निवारा म्हणजे घर. जे आपल्याला लाभलेलं घर हे लाभदायी आहे किंवा नाही हे खूप महत्त्वाचं आहे, याचाही आपण विचार केला पाहिजे. आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर कष्ट करतो, अहोरात्र कष्ट करतो. आपल्या सर्वसामान्य लोकांचं एकच स्वप्न असते की आपलं एखादं घर असावं. ते आपण अहोरात्र कष्ट करून, कर्ज काढून इत्यादी आपल्याला घर मिळवायचा आपण प्रयत्न करत असतो. काही लोकांना घर पण कधी-कधी मिळत नाही. तर हे स्वप्न साकार करण्यासाठी दैवाची अनुकूलता पण खूप महत्त्वाची असते. ज्योतिषशास्त्रामध्ये आपल्या कुंडलीवरून चतुर्थ भावस्थानातून तुमचं घराचं पाहिलं जातं. दैव तसेच अनुकूल ग्रह झाल्यानंतर आपलं एक स्वतःचं घर तयार होतो आणि त्यानंतर मात्र तुम्हाला इतका आनंद होतो ना, भूतो ना भविष्यात एवढा मोठा आनंद होत असतो. कालांतराने हा आनंद हळूहळू कमी होत जातो. त्याची जागा कष्ट आणि दुःखाने घेतली जाते. आजार होतात. मग आपल्याला शंका येते की नेमकी काय आपली नजर लागली आहे का? या जागेमध्ये काही दोष आहे का? या जागेमध्ये काही तांत्रिक दैवतांचा अडचण आहे का? किंवा वास्तव्य आहे का? आपल्याला कोणती तरी दुष्ट लागली आहे का? ह्या सर्व बाबी तुम्ही लक्षात येतात. त्यानंतर उलगडा होतो की आपण ह्या आपल्या घराची वास्तुशांतीच केलेली नाही. मग तुम्ही आमच्याकडे येतात आणि आम्ही काही तुम्हाला मुहूर्त देऊन ते वास्तुशांती केली जाते. आता तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वास्तुशांती करण्यामागचा उद्देश काय आहे हे तुम्हाला सांगणार आहे. आज आपण ज्यावेळेस आपण घर बांधतो त्यावेळेस आपल्याला लोखंड तसंच वाळू आणतो किंवा विटा आणतो. ही वाळू जी आपण आणतो नदीमधून आणतो. नदीमध्ये आपण आपल्या लोकांचे किंवा इतर जणांचे अस्थि विसर्जन केले जातं. ते परत आपल्या काही कणास्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये येत असतात. त्याचा दोष आपल्या घरामध्ये लोकांना लागतो किंवा कर्त्या पुरुषाला लागत असतो. तसंच हे जे आपण ज्यावेळेस घर बांधलं जातं किंवा बिल्डिंग बांधली जाते, ते बिल्डिंग बांधताना ज्यावेळेस पाया खणला जातो, पाया खणताना अनेक जीवजंतू वगैरे मरतात. त्यांचासुद्धा आत्मा असतो. त्या आत्मा असतो. त्यामुळे त्यांचा दोष जो आहे ते घरातील कर्त्या पुरुषाला किंवा इतर काही लोकांना ते लागत असतात. त्यामुळे आजारपण किंवा काही घरामध्ये वादविवाद ह्या गोष्टी कंटिन्यू घडत असतात. त्यामुळे हे वास्तुदोष काढण्यासाठी हे वास्तुशांती केली जाते. वास्तुशांती केल्यावरती 7 पिढ्या वास्तुदेवता ही 7 पिढ्यांचे आपले रक्षण करत असतात. कोणतीही वास्तू नवीन घेतल्या किंवा त्या घराची डागडुजी किंवा परत घर पाडून जर नवीन घर बांधत असेल तर ही वास्तुशांती करणे खूप गरजेचं आहे. केव्हा आपण काही गोष्टीमध्ये वास्तुशांती करत नाही, कधी वास्तुशांती करत नाही. त्यामागचे अनेक कारणे पुढे करतात लोकं. म्हणजे कर्ज खूप झालेलं आहे किंवा आम्ही कायम थोडं इथं राहण्यासाठी येणार आहोत किंवा इथे आम्ही दोघेच राहणार आहोत किंवा मुलगा तर परदेशात राहणार आहे, तसं आम्ही इथे तात्पुरते आलो आहे, आम्ही काही कायमस्वरूपी राहायला आलेलो नाही. हे रिसेटचंच घर आहे, वास्तुशांती करायची काही गरज नाही. असे बिल्डरने घर ताब्यात घेताना वास्तुशांती करून दिलेली आहे. अशी अनेक कारणं आपल्याकडे असतात. तर फ्लॅट ज्यावेळेस आपण तयार करतो त्यावेळेस रंगरंगोटी, इंटेरियर, फर्निचर यासाठी आपण जेवढा काळजी घेतो तेवढीच काळजी आपल्यावरती पण घेतली पाहिजे. आपल्या त्या वास्तूसाठी पण आपण घेतलेली पाहिजे. तितकेच वास्तुशांती विधी करण्यावर निरीच्छित उदासीन काही लोक असतात. त्यामुळे वास्तुशांती करणं खूप महत्त्वाचं आहे. वास्तुशांती करण्याच्या बरेच आख्यायिका आहेत. जी वास्तुशांती आपण का करतो, रूढी जी सुरू झाली ती बरेचशा ग्रंथामध्ये आख्यायिका आहे. त्यातली एक तुम्हाला सांगतो मी. ज्यावेळेस महादेवाने अंधकासूर दानाला मारले त्यावेळेस शंकराच्या आणि महादेवांच्या घामाच्या धारा निघाल्या. त्यावेळेस त्याच्यातून घामाच्या धारामधून एक अकरा राक्षस निर्माण झाला. राक्षस निर्माण झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम त्या अंधकासूर दानाला खाल्ल्यानंतर त्याला भूक आवडत नव्हती. मग त्याला महादेवाने वरदान दिला की तू जे काय खाशील ते तुला तू पचवून जाईल. मग त्यावेळी त्याने पृथ्वीवरचे बरंचसं काय खाऊन त्याच्या भूक अनावर झाली नाही. त्यावेळी मग त्याने तो वळला देवतांकडे. देवता सगळे घाबरले.
ते गेले ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेवाला सगळी हकीकत सांगितली की भगवंताने दिलेलं वरदान, ते राक्षस आमच्याकडे आलेला आहे, तर आम्ही आता काय करू. मग ब्रह्मदेवाने त्यांना सांगितलं, देवतांना सांगितलं की तुम्ही त्याच्याशी युद्ध करून त्याला पाळता घाला आणि त्याच्यावरती सर्व देवता तुम्ही बसून जावा. मग त्यांनी त्याच्याशी युद्ध केलं आणि त्याला पाळता घालून त्याच्यावरती सर्व देवता बसले. बसल्यानंतर त्याला उठता येत नव्हतं. मग परत त्याने भगवंताला म्हणजे महादेवांना आराधना केली. सांगितलं की भगवंता, परमेश्वरा, मला काही उठता येत नाही, मला भूक तर अनावरती होत नाही, भूक खूप लागलेली आहे. भगवंता, तर मी काय करू, तुम्हीच सांगा मला. मग त्यावेळेस त्यांनी भगवंतानी म्हणजे महादेवाने त्याला वरदान दिलं की ज्या घरामध्ये नवीन लोक घर घेतील त्याच्या घरामध्ये तुझी पूजा केली जाईल आणि त्यांना तू आशीर्वाद देते. त्यांच्या होमामध्ये टाकलेलं तू अन्न भक्षण कर आणि त्यांना आशीर्वाद दे. तू त्यांची 7 पिढ्या त्यांचं रक्षण कर. तू त्यांना तथास्तु बोल, त्यांचं दुःख दूर कर, अन्नधान्याचे पुरवठा कर. हे असं त्यांनी भगवंताने त्याला वरदान दिलं. ज्या घरामध्ये तुझी पूजा केली जाणार नाही त्या घरातील तू अन्नधान्याचा तुटवडा कर, अन्नधान्य खाऊन टाक, सुखचैन खाऊन टाक. त्यापासून ते वास्तुशांतीची प्रथा सुरू झालेली आहे. नमस्कार. हे जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि चॅनलला आपल्या आणि लाईक करून शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.